मुंबईच्या कांदिवलीमध्ये महापालिकेकडून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची उभारणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह व्यावसायिक प्रशिक्षण धडे मिळावेत यासाठी महापालिकेचा पुढाकार। बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 6 दिवसांमध्ये 158 टन राडा रोड्याचं संकलन, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम। म्हाडाच्या गोरेगावमधील इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं थकीत, बीएमसीची म्हाडाला नोटीस, पालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण। पुण्यातील सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार। पुण्याच्या लोणावळ्यामध्ये ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन, तसंच सणांच्या काळामध्ये शांतता राखण्याचं आवाहन। अतिक्रमणित जागेवर सुरू असलेल्या पेट्रोल पंपाची परवानगी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पाटोदा इथे तरुण आक्रमक, अनेक वेळा तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यानं किशोर राख या तरुणाकडून मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये मार्गाच्या विस्तारीकरणासाठी ब्लॉक, परिणामी 26 मार्चपर्यंत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द। देवळाली ते भुसावळ, भुसावळ ते देवळाली, नाशिक ते बडनेरा, बडनेरा ते नाशिक मेमू गाड्या रद्द। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये 50 ते 100 रुपयांचीच अल्पशी वाढ। 400 वाहनातून आलेल्या लाल आणि उन्हाळ कांद्याला कमाल 1701 रुपये, किमान 800 रुपयांचा भाव।